वाजे म्हटल्यानंतर आमचे स्कोरर सोमनाथ पाटील आणि तसेच समालोचक क्षेत्रातील विचार केला तर मनोहर पाटील या गावातील हा संघ आणि बोरले संघ म्हटल्यानंतर बोरले संघाला कोण विसरणार कारण ज्या वाहिनीचे ओनर आहेत ते संदेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वा संदेश पाटील यांचा हा बोरले संघ तर संदेश पाटील देखील आपल्या सलामीवीर खेळताना पाहायला मिळतील। दरम्यान दोन्ही संघाचे 12वे खेळाडू येथे समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत। दोन्ही संघाच्या संघनायकाला माझी कळकळीची विनंती असेल तर गोलंदाजी मार्कवर येतोय अजय तर स्ट्राइकवर फलंदाज देवेंद्र पाटील आणि संदेश पाटील अशी सलामीची जोडी। दरम्यान पहिला चेंडू सुंदर फेकलाय गोलंदाज अजय भगतनं आणि निर्धाव चेंडूची सांगता देवेंद्र पाटील स्ट्राइकवर फलंदाज पहिला चेंडू निर्धाव खेळलाय तर चांगली सुरुवात केली गोलंदाज अजयनं। दरम्यान पुन्हा एकदा अजय याचा पुढचा चेंडू बॅटची कडा इष्टरक्षक चुकी करतोय एकदा पूर्ण केली जाते पायचे चेंडू जातोय फाईन लेग शॉट फाईन लेग रिजन मध्ये तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय तोपर्यंत मात्र आपल्या डावाची सुरुवात करतोय डावाचा श्रीगणेशा करतोय देवेंद्र पाटील आणि बोरले संघ। एका धावेने मात्र सुरुवात होतीये एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलंय देवेंद्रनं। त्या दरम्यान अजयचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट दरम्यान अजयचा पुढचा चेंडू सलामीला येणारा संदेश पाटील याच्यासाठी पाहायचा आहे दिलशान स्कूप पाहायचा आहे चेंडू पंचांचा इशारा वन बाउन्स इन द रोप सीमारेषे पार चौकार। संदेश पाटील यांना मी पहिल्यांदाच पाहतोय असा दिलशान स्कूप खेळताना कारण संदेश पाटीलचा फेवरेट झोन आहे मिड विकेट आणि लॉंग ऑन या झोनमध्ये जास्ती फटके आपल्याला संदेश पाटीलच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळतात परंतु संदेश याने देखील पाहिले आतापर्यंत कारण पाठीमागे आउटफील्ड फास्ट आहे त्या आउटफील्डचा मात्र फायदा उचलत चेंडू दिलशानच्या स्टाईलनं मात्र स्कूप केलाय। दरम्यान पुन्हा एकदा तसाच प्रकार आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार मिळतोय की काय आणि पायचा पंचांचा इशारा येतोय दीपक शेळके सरांचा हा चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार संदेश पाटील याच्या बॅटमधून। खरोखर चांगला फटका कलेचा वापर केला जातोय इथे संदेश पाटील याच्या माध्यमातून ज्याने पहिल्या चेंडूवर अतिशय अप्रतिम फटका पाहायला मिळाला आणि दुसऱ्या चेंडूवर देखील त्याच प्रकारचा फटका परंतु थोडा फटका मिस झाला होता परंतु तो देखील सीमारेषे पार पाहायला मिळाला। दरम्यान बॅक टू बॅक दोन चौकार या मैदानावर संदेश पाटील याच्या बॅटमधून पाहायचा आहे पुन्हा एकदा संदेश पाटील कशा प्रकारे फलंदाजी करत चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा तसाच फटका आणि बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय एकदा जोरदार टाळ्या उद्या संदेश पाटील साठी ज्यानं हा फलंदाज या स्पर्धेतील दुसरा फलंदाज ठरतोय बॅक टू बॅक चौकार हॅट्रिक करणारा। जर 40+ चा विचार केला पहिला सामना झाला होता 40+ विपक्ष 40+ नेरे ज्यामध्ये विनोद पाटील या फलंदाजानं बॅक टू बॅक 3 चौकार लगवले होते परंतु संदेश पाटीलनं मात्र दुसरा फलंदाज ठरतोय हा चौकार हॅट्रिक करणारा। पूर्णपणे कलेचा वापर केला जातो आणि गोलंदाजाच्या स्पीडचा कुणाला विचार केला तर वापर केला जातोय। सुरेख फलंदाजी मी म्हणेन आणि बॅक टू बॅक 3 चौकार संदेश पाटील याच्या बॅटमधून पाहायला मिळाले। दरम्यान एंड बदलला जातोय गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा तशाच प्रकारचा आता मात्र चेंडू जातोय पंचांचा इशारा येणे बाकी चेंडू जातोय बॅक टू बॅक चौथा चौकार या स्पर्धेमधील पहिला फलंदाज ठरतोय ज्याने 4 चेंडू मध्ये 4 चौकार ठोकलेत संदेश पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या आणि तेही चौकार मला तर संदेश पाटील याच्या करिअर मधले हे असे पहिलेच चौकार असतील की ज्या 4 चेंडूवर 4 दिलशान स्टाईल स्कूप शॉट ज्यानं चौकार लगवलेत। तर नेहमीच सराव असेल असा कारण असे 4 फटके मारणे सहसा कठीण काम असतो परंतु
सराव देखील असेल हा संदेश पाटीलचा, आणि तो सरावाचा कुठेतरी फायदा मिळतोय की काय या संदेश पाटीलला. आणि संदेश पाटील जाणतोय की पाठीमागे आउटफील्ड फास्ट आहे, बाउंड्री लाईन थोडीशी शॉर्ट आहे, त्याचा फायदा मात्र पूर्णपणे उचलला जातोय. शिफो परत थर्ड अंपायर येते मैदानात येतोय भरत शेळके, विशाल शेळके स्क्वेअर लेग अंपायर. भरत शेळकेला थर्ड अंपायर इथे लावलं नाही अजून. चला भरत शेळके बाहेर निघायचंय. भरत शेळके चला, आणि गोलंदाज येतोय प्रफुल. पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 17 धावा कुठून काढल्यात. एकट्या संदेशने 4 चेंडूमध्ये 4 चौकार लगावल्यात. 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगवेल का संदेश, हा प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये उद्भव झाला असेल. कारण विचार केला 4 चेंडूमध्ये 4 चौकार आलेत, परंतु स्ट्राईकवर आल्यानंतर बॅक टू बॅक 6 चौकार मारण्याचा मनसुबा तर असेल संदेश पाटीलचा, परंतु येणारा प्रफुल गोलंदाज शॉर्टपिच चेंडू होता. असे चेंडू जर देवेंद्रसाठी आपण फेकाल त्याचा परिणाम नक्कीच भोगावा लागेल. तर चेंडू जातोय मिड विकेटच्या बाहेर, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी. दरम्यान प्रफुल याचा पुढचा चेंडू देवेंद्रसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची वरची कडा लागून चेंडू फाईन लेग रिजन मध्ये जातोय. तिथं चांगले क्षेत्ररक्षण केलं जातोय, तोपर्यंत मात्र एक धाव मिळते. धावफलकावर धावा लागतायत तब्बल 24. प्रफुल देखील मागणा ठेवतोय, परंतु आता संदेश पाटील ऑन स्ट्राईकवर असणार. तर 4 चेंडूमध्ये 4 चौकार लगवलेत संदेश पाटीलनं. या चेंडूवर चौकार लगवेल की षटकार लगवेल हे पाहणे तितकेच गरजेचे असणार. तर चेंडू आलाय, पाहायचंय ज्या खेळाडूने 4 चेंडूमध्ये 4 चौकार लगवले, आजच्या दिवसातील पहिला खेळाडू ठरला ज्याने 4 चौकार 4 चेंडूमध्ये 4 चौकार लागले. परंतु तशाच प्रकारचे पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आणि चेंडू गेलाय. पंचांनी दर्शवला हा स्क्वेअर चेंडू आहे. पुन्हा एकदा एक धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीने धावफलकावर धावा लागतायत 25. दरम्यान प्रफुल देखील महागडा ठरतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या अजय भगतनं, आणि दुसरा गोलंदाज येतोय जो प्रफुल, हा देखील कुठेतरी महागडा ठरतोय की काय. एका षटकार तर पुन्हा एकदा तसाच प्रयत्न केला जातो. वारंवार स्कूप फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय संदेश पाटील, ज्यानं 4 चेंडूमध्ये 4 चौकार स्कूपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले होते. तो संदेश मात्र वारंवार त्याच प्रकारचे फटके खेळतोय, परंतु आता मात्र अपयश आलाय. प्रफुल याचा पुढचा चेंडू खेळून काढताय फलंदाज संदेश. पुन्हा एकदा आणि पाहायचंय पंच बॅटकडे आहे ना, आणि सक्सेसफुल पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि 5वा चौकार येतोय संदेश पाटील याच्या बॅट मधून. हा दणदणीत चौकार. सर्वच्या सर्व धावा संदेश पाटील याच्या बॅट मधून स्कूप फटक्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि 5 चौकार आतापर्यंत लगवल्यात ते संदेश पाटीलनं.
पाहायचंय पुन्हा एकदा तसाच प्रयत्न आणि झेल सोडली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण पाहायचा दुसऱ्या धावासाठी. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय मात्र वाजे संघाकडून आणि पंचांचा इशारा येतो षटक संपल्याचा. 2 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या होतीये 31. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या आणि या षटकाचा विचार केला तर बल 14 धावा खर्च केल्या. दोन्ही गोलंदाज कुठेतरी मागणे ठरलेत. 4 षटकांचा सामना असेल. मागचा सामना चांगला सामना पाहायला मिळाला होता. तर आता गोलंदाजी मार्कवर एक्सपिरियन्स विठ्ठल पाटील. विठ्ठल सर ज्यांना म्हटलं जातं ते गोलंदाजी मार्कवर शॉर्ट पिच चेंडू होता. असे चेंडू आपण देवेंद्रला फेकू शकत नाहीये आणि भावेशानं आयवा कॅच या भावेश शेळके 100 रुपयाचे पारितोषिक घेऊन जा. आयवा कॅच साठी 100 रुपयाचे पारितोषिक भावेशसाठी आणि ते मात्र मिळवतोय. आणि पहिल्या चेंडूवर विठ्ठल यांच्या षटकारानं सुरुवात केली आहे देवेंद्रनं. सुरेख फटकेबाजी देवेंद्र खेळतोय फाईन लेग आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये आणि संदेश पाटील पाठीमागे खेळतो. फुलटॉस चेंडू होता. एष्टी रक्षण मात्र तितकं चपलाईनं मात्र बॉल पर्यंत पोहोचला आणि निधाव चेंडूची सांगता होतीये. आता मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला असेल वाजे संघानं कारण फुलटॉस चेंडू होता. विठ्ठल सर देखील हसतायत कारण या चेंडूवर नक्कीच जर काय बॅटवर चेंडू आला असता तर षटकाराची मोहर असती या चेंडूवर. दरम्यान पुन्हा एकदा विठ्ठल पाटील यांचा पुढचा चेंडू देवेंद्रसाठी. आजच्या दिवसातील सर्वात मोठा षटकार पाहायला मिळतोय की काय देवेंद्र पाटील याच्या बॅट मधून येतोय. तिसरा षटकार गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय. मोठमोठे फटके देवेंद्र पाटील याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. दरम्यान विठ्ठल याचा पुढचा चेंडू खेळून काढतोय देवेंद्र पाटील ज्याच्या बॅट मधून आपण 3 षटकार पाहायला मिळाले. पुढे टाकला होता. पुढे मात्र अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच झोनमध्ये वारंवार देवेंद्र पाटीलचे फटके आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. तर देवेंद्र पाटील पूर्णपणे बीट होतोय आणि निर्धाव चेंडूची सत्ता. पुन्हा एकदा देवेंद्र याचा पुढचा चेंडू. विठ्ठल यांचा पुढचा चेंडू देवेंद्रसाठी. हेलिकॉप्टर उडवलाय. पाहायचं यष्टीरक्षक झेलकाती कोणतीही चुकी करत नाहीये आणि दुसरा पहिला हादरा मिळतोय देवेंद्र पाटील याच्या रूपानं. धापलकार धावा आहेत 43. नवीन फलंदाज येतोय मैदानात प्रफुल्ल पाटील. विष्णू गडकरी सर यांचे इथे आगमन झाले. त्यांचे या आपण मंचावर आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. या विष्णू गडकरी सर. धन्यवाद. दरम्यान विठ्ठल सर यांचा पुढचा चेंडू संदेश पाटील साठी आणि हा निर्धाव चेंडू जातो. शेवटचा चेंडू बारक्या विचार केला तर पहिल्याच चेंडूवर 6 धावांचा मोहर लागला होता. दुसरा चेंडू डॉट फेकला होता. तिसरा चेंडू देखील षटकार गेला होता. तरी देखील फक्त 14 धावा खर्च केलेत गोलंदाज. माफ करा 12 धावा खर्च केलेत आणि म्हणजे चांगली गोलंदाजी केली आहे विठ्ठल पाटीलनं. कारण देवेंद्र सारखा मोठा फलंदाज समोर असताना 2 षटकार नक्कीच लगावले देवेंद्रनं परंतु कमबॅक केलंय. उर्वरित येणारे 3 चेंडू निर्धाव फेकले आणि कमबॅक केलंय की काय या विठ्ठल पाटीलनं. दरम्यान शेवटचं षटक घेऊन येतोय. मूर्ती लहान दिसतोय परंतु कीर्तिमान असेल का कारण समोर फलंदाज प्रफुल्ल पाटील. ज्या प्रफुल्ल पाटीलनं
मागच्या 2-3 वर्षामध्ये हाहाकार माजवलाय तो प्रफुल्ल पाटील ऑन स्ट्राईक असणार. बॉलरचं नाव काय रे? आकाश. पहिला चेंडू आकाशाचा सुरेख फटका आणि थोडीशी पंबल. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावींसाठी. खरोखर सुरेख फटका पाहायला मिळाला प्रफुल्ल पाटील याच्या बॅटमधून. पहिल्याच चेंडूवर 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केले या फलंदाजानं. आणि दरम्यान शेवटचा गोलंदाज आहे आकाश, याच्यावर पहिल्याच चेंडूवर चौकार आल्यानंतर पूर्णपणे दर्पण आलं असेल आणि मात्र समोर चेंडू फेकला होता. प्रफुल्ल याला काही समजूला, उंची थोडी कमी होती या चेंडूला आणि मात्र जमिनीच्या लगत हा चेंडू गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. पुन्हा एकदा आकाशाचा पुढचा चेंडू प्रफुल्लसाठी शॉर्ट पिच चेंडू होता, फिरून खेळलाय, चेंडू जातोय, पंचांचा इशारा आहे तोय 6 धावींसाठी. प्रफुल्ल पाटील याच्या बॅट मधून हा पहिला दणदणीत षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला प्रफुल्ल याच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, दुसरा चेंडू निर्धाव खेळला होता, परंतु तिसऱ्या चेंडूवर लगेचच मोठा फटका लगावला. कारण प्रफुल्ल देखील जाणतोय या मैदानावर धावा बनवणे गरजेचे असणार. विचार केला धावफलकावर धावा लागतायत, तब्बल 50 पूर्ण होत आहेत, 53 धावा आणि ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू. पंच दीपक सर आमच्याकडे वळतायत, त्यांचा इशारा होते हा स्क्वेअर चेंडू. धावफलकावर एकनी वाढते, धावसंख्या होते 54. चेंडू पुढे टाकला होता, हेलिकॉप्टर लुक दिलाय आणि लँड होतोय सरळ मिड ऑफच्या डोक्यावरून. दणदणीत गगनचुंबी षटकार. तर विचार केला तर कुणाल, या झोन मध्ये आजच्या दिवसातील हा पहिला षटकार पाहायला मिळाला. कारण ज्याच्यामध्ये क्षमता आहे प्रफुल्ल, मी म्हणालो होतो जे मोठमोठे पटके खेळण्यासाठी माहिर हा फलंदाज नेहमी अग्रेसर असतो बोरले संघाकडून, त्या फलंदाजाच्या बॅट मधून हा दुसरा षटकार पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता, भीमर चेंडूंचा इशारा येतोय आणि चेंडू जातोय. पंच आम्हाला दर्शवतात हा देखील येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर प्रफुल्ल साठी एकदा जोरडा झाला, 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगावलेत प्रफुल्ल. षटकार हॅट्रिकचा मानकरी ठरतोय, या स्पर्धेतील पहिला फलंदाज ठरतोय प्रफुल्ल पाटील. आणि काय फलंदाजी करतोय, चौफेर फटकेबाजी, चेंडू धाडला सीमारेषे पार 4 धावींसाठी. आणि हा शेवटचा गोलंदाज आकाश कुठेतरी मागडा ठरतोय. धावफलकावर धावा लागतायत 71. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर जमवलाय तो म्हणजे जय हनुमान बोरले संघानं. आणि क्रिकेट मधील पुस्तकी फटका हा देखील जातोय षटकारासाठी. एकदा प्रफुल्ल साठी जोरदार टाळ्या. फक्त चेंडू फेस केले, 7 चेंडू आणि तब्बल 32 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली. एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रफुल्ल पाटील साठी, जो सकाळपासून माझ्या समेत जोडला होता आणि ज्यानं या पूर्ण मैदानाचा अभ्यास केला आणि या मैदानावर आपला जेव्हा आपल्याला संधी मिळाली तर बरसलाय तो म्हणजे प्रफुल्ल पाटील. चौफेर फटकेबाजी कशी असावं त्याचे उत्तम उदाहरण दाखवले प्रफुल्लनं. खरोखर चांगली फलंदाजी केली आणि या मैदानाचा आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर बनवण्यात या बोरले संघाला यश येतोय. तब्बल 77 धावा कुठून काढल्यात आणि 78 धावांची गरज असेल ती म्हणजे वाजे संघाला. वाजे संघाला देखील कमी लेखता कामा नये, कारण वाजे संघामध्ये तितकेच ताकदीचे फलंदाज आहेत. आमचे साथी समालोचक विष्णू सर गडकरी मॅन फ्रॉम अंबोली यांचे इथे आगमन झालेलं आहे. तर
विहान ट्रॉफी 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. या विष्णू गडकरी सर, मॅन फ्रॉम अंबिवली, याच्या पुढील सत्रामध्ये आपण त्यांच्याकडे वळणार आहोत. या विष्णू गडकरी सर. यापुढील सामना असेल बेलिवली संघाचा संघनायक आणि चिखले संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथे यायचंय नाणेफेकीच्या कॉलसाठी. विठ्ठल सर, आपण सकाळपासून जर सामना पाहिले असतील तर या मैदानावर धावा बनत नाहीये, परंतु या सामन्यामध्ये जरा या मैदानाचाच इतिहास घडवले की काय असंच मला तर वाटतंय. कारण या मैदानावर आतापर्यंत झालेल्या स्पर्धा ते हा उच्चांकच असावा मला तर वाटते. कारण 4 षटकामध्ये किमान याच मैदानावर 40 ते 50 धावा पुरेशा ठरतात. कारण स्ट्रेट षटकार जाणं, ते प्रफुल्ल मारून दाखवला तो षटकार. कारण आजच्या दिवसातील पहिला षटकार लॉंग ऑनच्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता, तो प्रफुल्ल पाटीलनं षटकार पटकवला. तर याच्या पुढील धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी विष्णू गडकरी सर, मॅन फ्रॉम अंबिवली, यांच्याकडे बोलतोय. तर बेलवली आणि चिखले संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. तर सामन्याला सुरुवात होईल. जिथे पंच आपण पाहतोय दीपक शेळके आणि त्यांना साथ देतील विशाल शेळके असेल. पंचाच्या भूमिकेमध्ये आमचे विनोद पाटे सर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. विहान ट्रॉफी 2022 मध्ये आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आमच्या निलेश पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेतात. आमचे अनिल शेळके साहेब. फुलर लेनचा चेंडू अजय पगारेसाठी हा चेंडू होता. क्लासिकल ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा मात्र मिळेल चौकार. पहिला चौकार येतोय आणि एकूण 5 धावा. आमचे स्कोरर आमचे पाहतोय आपण बारके शेळके यांना. अप्रतिम अशी स्कोरिंग आज 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण टेलिकास्ट केली जाते. त्या संपूर्ण टीमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या समोर जोडलेत त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. अजय पगार येथे मात्र आक्रमण धावा बोलतोय आणि अजय पगारच्या बॅटमधून आलेला हा बॅक टू बॅक पहिला चौकार आला. त्यानंतर एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे विठ्ठल पाटील सर यांचा हा संघ तुम्ही पाहताय. विठ्ठल पाटील सर म्हटले की आमचे गुरुवर्य, ज्यांच्याकडनं आम्ही खूप काही शिकलो आणि आजही शिकतोय. आम्ही ज्यांना गुरु मानतोय आणि त्यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा विहान ट्रॉफी 2022. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला लागलेला हादरा, पहिला सदमा मात्र मिळतोय इथे वाजे संघाला. फलंदाज बाद होईल अजय पगारे. पहिला धक्का मात्र लागतोय इथे वाजे संघाला. आपण पाहतोय विहान ट्रॉफी 2022 तुम्हाला पाहायला मिळते. 24 लाईव्ह म्हटली की कॅमेरा विथ क्वालिटी असं त्यांचं समीकरण नेहमी असतं. संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळते. आमच्या समालोचक मित्र जयदास पाटील सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आज दिवसभर त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. नवीन फलंदाज प्रफुल्ल जाईल मैदानामध्ये, जिथे गोलंदाज तुम्ही प्रफुल्लला पाहताय. मधली यष्टी इथे उद्ध्वस्त केली आहे. त्रिफलाचित बाद आ हिट यू मिस. इथे मात्र दांडी गोल. फलंदाज होईल बाद. दुसरा हादरा मात्र लागतोय वाजे टीमला. फलंदाज इथे बाद होईल अतुल.
तर दोन फलंदाज इथे बाद झालेत, जिथे 78 धावांचं टार्गेट ठेवलंय. त्या इथे मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, मात्र 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जमा झाले. 3 तिकडा आणि काम बिघडा असं समीकरण मात्र आपण पाहिला आणि तिथे जीवनदान मात्र मिळालंय फलंदाजाला. षटक इथे पहिलं समाप्त होईल आणि पहिल्या षटकामध्ये अजय पगारेने जी सुरुवात करून दिली होती तशीच सुरुवात मात्र इथे करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. प्रफुल्ल आणि त्याला साथ देईल किरण हा फलंदाज. पहिल्या षटकामध्ये धावाले एकूण 11. दुसरं षटक मार्गस्थ तुम्हाला पाहायला मिळेल. बोरले संघ जिथे क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला पाहायला मिळते, जिथे गोलंदाज जाईल सौरभ. तर चिखले संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. तर बेलवली संघाचा संघनायक आणि चिखले संघाचा संघनायक, बेलवली संघाचा संघनायक उपस्थित झालाय. इथे मात्र फलंदाज आपण पाहतोय जिथे नांगी टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या रणनीतीची गरज आहे. स्लोअर वन, वेट अँड वॉच आणि चेंडू मात्र जाईल मिड विकेट सीमा रिक्षा पार, षटकार. तर धावांचा विचार जर केला, धावा जाऊन पोहोचले एकूण 17 या आकड्यावर जाऊन पोहोचले. याच फटक्यांची नितांत गरज असेल हे विठ्ठल पाटील सरांना सुद्धा माहिती आहे, कारण 78 धावांचा तुम्हाला पल्ला पार करायचा आहे. पुन्हा एकदा वेट अँड वॉच जरूर केलाय. मिड विकेटला मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार मात्र येते प्रफुल्लच्या बॅट मधून. तर टॉस केला जाईल, जिथे आमच्या टॉस बॉक्स मध्ये आमच्या विहानबाईंचा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या स्क्रीनवर. चिखले आणि बेलवली असा सामना असेल. संदेश पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर, जिथे जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन जरूर केलं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. धाव मिळेल एकच, तिथे मिसफील्ड झाली आहे. याचा फायदा उचलला या दोन्ही फलंदाजांना. धावा मिळतील 2 आणि षटक इथे समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये धावा मात्र जमलेत वाजा संघाने एकूण 25 धावा. तर टॉस केला जाईल इथे आमच्या टॉस बॉक्स मध्ये, जिथे आमच्या विहानबाईंचा फोटो पाहायला मिळेल, ज्यांच्या नावाने स्पर्धा रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे अनिल शेठ शेळके, एक उद्योजक, त्यांच्या शुभ हस्ते. चिखले विपक्ष बेलवली. टॅप केला चेंडूला, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. धाव मिळेल सिंगल आणि एकूण धावा 26 धावा झाल्या. चिखले संघाने टॉस जिंकलाय. तर 78 धावांचा पल्ला इथे पार करायचा आहे. प्रफुल्लला मात्र मैदानात तळ ठोकावा लागेल. प्रफुल्ल मध्ये ती क्षमता आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, मात्र वाईडिश थ्रो आला. त्या ठिकाणी धावा मिळतील 2. या 2 धावेनं संघ पुढे सरकेल. 28 धावा. अजूनही 50 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पॉइंट क्षेत्रामधून चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा मात्र मिळेल चौकार. माफ करा, 34 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही 44 धावांची गरज आहे. इथे मात्र प्रफुल्लला चांगली कामगिरी करावी लागेल. तर विठ्ठल पाटील सर, मी नेहमी म्हणतोय 12 जुलै 1660 साली
बाजीप्रभूनं जी खिंड लढवली होती एकट्यानं 2000 गनिमाना कापले होते, तशी प्रफुल्लला इथे खिंड लढवावी लागेल. सामन्याचं चित्र पालटवावं लागेल. धावांचा आपण विचार केला तर 34 धावा धावफलक, तिसरं षटक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिक मात्र इथे उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज मात्र इथे होईल बाद. इथे तिसरा हादरामध्ये लागतोय वाजी संघाला. अजूनही 8 चेंडूंचा खेळ असेल, जिथे संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झालाय. प्रफुल्ल ज्यानं चांगलं फटकेबाजी दाखवली होती, चौकार षटकारांची भाषा मात्र दीपक पाटील. नवीन फलंदाज दीपक येईल स्ट्राईक एंडला, जिथे 78 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. आपण नेहमी म्हणतो क्रिकेट म्हणला की अनिश्चिततेने भरलेला खेळ, शामिलियन सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ. मात्र ते रंग इथे भरावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. जर सामना जिंकायचा असेल तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. आडव्या बॅटने जबरदस्त प्रहार, वाईडिश लॉंग ऑनला चेंडू जाईल, सीमारेषा पार. हा मात्र मिळेल षटकार आणि षटक मात्र इथे समाप्त होईल तिसरं. सदतीस, 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. सहा चेंडू आणि 37 धावा, प्रत्येकी चेंडूवर एक मोठा फटका. 6 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. दीपक स्लोअर वन डिलिव्हरी, बेड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज होईल बाद. चौथा हादरा लागतोय वाजे संघाला. 5 चेंडू आणि 37 धावांची गरज. असे सामने आपण नेहमी पाहतोय जे शेवटच्या षटकामध्ये जाताना मात्र हे सामने सुद्धा आपण जिंकताना पाहिलेत. मात्र इथे मेहनत करावी लागेल या फलंदाजी करणाऱ्या संघाला. वाजा संघ म्हटला की आमच्या विठ्ठल पाटील सरांचा संघ. प्रयत्न तर मात्र मैदानामध्ये चाललेत सामन्याचं चित्र पालटवण्याचं. मात्र एकही फलंदाज, प्रफुल्लचा अपवाद जर आपण वगळला तर एकही फलंदाज तळ टोकून राहिला नाहीये. तिथून प्रफुल्ल बाद झाला तसा बॅकफुटच जाताना तुम्ही संघ पाहतोय. टॅप केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. बोरली संघाला माहिती आहे की सिंगल धाब्यानं काही फरक नाही पडणार, मोठ्या फटक्यांची तिथे गरज आहे. अजूनही 36 धावांची गरज आहे, कारण 78 धावा म्हटल्या की खूप मोठं लक्ष असतं. ते लक्ष तुम्हाला पार करावं लागेल. पंचांचा इशारा, लेग स्टिक सोड जाणारा हा चेंडू, हा मात्र अवांतर चेंडू येईल. एक धाव खात्यामध्ये जमा होईल. 43 धावा धावफलकावर. 4 चेंडू आणि 35 धावा. त्या 35 धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. वेट अँड वॉच जरूर केला होता. तर इथे तुम्ही पाहता या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. माजी उपसरपंच वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायत संतोष दादा शेळके यांचं या ठिकाणी शुभ आगमन. बऱ्याच कालावधीनंतर मात्र हा षटकार मान्यवरांचं स्वागत करताना तुम्हाला पाहायला मिळतंय. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे खूप उशीर झालाय या फटक्याला. तर संतोष दादा शेळके यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आम्ही
व्हीएन ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. फुलरलेन चेंडू, मोठा फटका आलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतात. जिथे पहिल्या षटकामध्ये जर धावा आल्या असतात तर सामन्याचं चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं. पंचांचा इशारा, हा चेंडू मात्र खराब, अवांतर, एक अवांतरची धाव. मात्र सामनापुरता बोरली संघानं आपल्या खिशामध्ये घातला की असं चित्र आपलं पाहायला मिळतं. एक चेंडू आणि 21 धावांची गरज. आडव्या बॅटने जरूर केलाय, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. सहावा मात्र जवळजवळ 61 धावापर्यंत मजल मारली. वाजे संघानं खूप चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. वाजे संघांचा विठ्ठल पाटील सरांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ तुम्ही पाहताय. चांगली कामगिरी, या जवळजवळ 61 धावा जिथे पार केल्या. तर या सामन्याचा सामनावीर ठरेल प्रफुल्ल पाटील, ज्यानं 7 चेंडू फेस केले आणि 32 धावा ठोकल्या. तो आणि गोलंदाजी करत असताना 11 धावा ज्यानं खर्च केल्या आणि 2 सफलता ज्या पहिल्या षटकामध्ये आल्या, तो प्रफुल्ल या सामन्याचा ठरेल सामनावीर. तर या स्पर्धेमध्ये आपण वाजे संघाला पाहिला, जिथे त्यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला संघर्ष आपण पाहिला. मात्र 61 धावापर्यंत मजल मारली, कारण टप्पा होता 78 धावांचा. प्रयत्न चांगले केले. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला, आम्ही आयोजकांच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतोय, आमचे विठ्ठल पाटील सर आणि त्यांची टीम. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय मान्यवरांचं शुभ आगमन होताना. विद्यमान ग्रामपंचायत वांगणीतर्फे वाजे, विद्यमान सरपंच अशोक पवार साहेब त्यांच्या समेत तुम्ही पाहताय. माजी उपसरपंच प्रवीणजी पालव साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन. तर आमचे माजी उपसरपंच संतोषदादा शेळके सुद्धा व्यासपीठावर उपस्थित. प्रवीणजी पालव साहेब यांचं सुद्धा आम्ही सरसे असं स्वागत करतोय. सुस्वागतम, स्वागतम, स्वागतम. त्याचबरोबर तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांना म्हटलं जाते, आमचे आतिशजी मालुसरे साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन. सर्वांचं आम्ही सरसे असं स्वागत करतोय. तर या सामन्याचा सामनावीर प्रफुल्ल. तर मी विनंती करेन आमच्या मान्यवरांना तर प्रवीणजी पालव यांच्या शुभ हस्ते सामन्याचा सामनावीर दिला जाईल आमच्या प्रफुल्लला. खूप चांगला खेळ प्रफुल्लनं आज दाखवला आमच्या टॉस बॉक्स मध्ये.
7 बॉल 32.